पहिले काय बघितलं आपण? ग्रुपिंग टेबल बघितला. तो जो काही ग्रुपिंग टेबल आपण केलेला आहे त्याचा आधार घेऊन आपल्याला ॲनालिसिस टेबल बनवायचा आहे. ओके, त्याचा आधार घेऊन आपल्याला ॲनालिसिस टेबल बनवायचा आहे. तर तो कसा बनवायचा? जो काही तुम्ही कॉलम केले होते, जे काही तुम्ही 6 कॉलम केले होते ते 6 कॉलमचे इथं नाव दिलेले आहे आपण 1 2 3 4 आणि हे 6 कॉलम. ओके, आणि जी तुमची सिरीज होती ते सिरीज तुम्हाला जेवढे काही सिरीज असेल, आता याचे कॉलम किती करायचे ते त्याच्यावर डिपेंड करतात. जेवढे तुमचे सिरीज असेल तेवढे तुम्हाला कॉलम करायचे आहे. म्हणजे जसं मार्क्स आहे, हे मार्क्स असेल किंवा आपण इन्कम पाहिलं मागच्या गणितामध्ये, तर इन्कम असेल तर इन्कम याच्यामध्ये जेवढे काही इन्कम असेल ते तुम्हाला यामध्ये जसेच्या तसे लिहून दाखवायचे आहे. ते इन्कम. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे तुमची सिरीज असेल त्या सिरीजनुसार, आता आपण पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल म्हणून ते जे काही पदं आहे ते दिले नव्हते, बरोबर आहे. तर तिथे एक पदं म्हणून लिहून टाका की जिथं समजा एखादी संख्या टाकून घ्या की इथं 20 आहे, 28 आहे, 37 आहे, 45 आहे, 49 आहे आणि 57 आहे. पहिल्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या संख्या लिहून घ्यायच्या आहे. कुठे लिहायच्या आहे? इथं लिहायच्या आहे त्या संख्या. त्या संख्या कुठे लिहायच्या? इथं लिहायच्या आहे. पहिल्या याच्यामध्ये जेव्हा ग्रुपिंग टेबल केला आपण एका कॉलममध्ये संख्या लिहिल्या का? सिरीज लिहिली नाही. म्हणजे तुम्हाला मोड काय आहे हे समजण्यासाठी तुम्ही तिथं ह्या संख्या लिहून टाकायच्या 20, 28, 37, 45, 49 आणि 57. ओके, लिहून टाका ना त्यामध्ये. पहिला जो कॉलम दिलेला आहे हां, ह्या लिहून टाका ना, कारण त्याचा आधार घेऊनच आपल्याला ॲनालिसिस टेबल करायचा आहे. म्हणजे तुम्हाला ते पूर्ण ॲनालिसिस टेबल संपणार नाही. किती संख्या आहेत ते बघा. फ्रिक्वेन्सी जेवढी असेल तेवढ्याच आपल्याला लिहायचे आहेत. फ्रिक्वेन्सी किती आहेत आपल्या? 7 आहेत ना. इथं 6 झाले, आपल्याला एक आणखी वाढवायचं आहे मग कॉलम. ओके, इथं एक कॉलम आपल्याला पुन्हा वाढवायचा आहे. आवाज करू नका. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा इकडे. सिरियल नंबर नाही याच्यामध्ये. हां, इथं एक संख्या टाकून घ्या 65. ओके, जेवढी फ्रिक्वेन्सी असते तेवढ्याच आपली हे सुद्धा असते. ओके, सिरीजसुद्धा असते. आता आपल्याला काय करायचं आहे ते पहिले समजून घ्या. आता तुमच्याकडे जे काही उत्तर दिलेले आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके, आवाज करू नका. घ्यायचं आहे. आता तुम्ही जो ग्रुपिंग टेबल केलेला आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. आता पहिल्या याच्यामध्ये जो ग्रुपिंग टेबल केलेला आहे, पहिला कॉलम कशाचा? तर फ्रिक्वेन्सीचा. त्याच्यामध्ये सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी कोणती होती तुमची? किती होती? 28. आणि ही 28चा जो ग्रुप आहे तो ग्रुप कोणता आहे ते सांगा आता मला. 28चा जी तुमची काय म्हणतात त्याला सिरीज आहे ती कोणती आहे? 28च्या समोरची, बरोबर, म्हणजे 37 आहे. बरोबर आहे, 37 आहे ना. तर बरोबर हे 1 नंबरचा ज्या कॉलममध्ये होता आणि 37चा जो रो आहे याच्यामध्ये, या कॉलममध्ये आपल्याला इथं हे दाखवायचं आहे, बरोबरचं चिन्ह दाखवायचं आहे. ओके, इथं आपल्याला काय दाखवायचं आहे? बरोबरचं चिन्ह. आणि एकाच याची टोटल आहे, एकच मोठी संख्या आहे, सर्वात मोठी. इथं जर 2 संख्या असत्या तर आपण 2 याच्यामध्ये जे कोणत्या याच्यामध्ये असतील तिथं आपण बरोबरचे टिक केले असतात. आता 2 नंबरचा जो कॉलम आहे, 2 नंबरची जी सर्वात मोठी संख्या आहे, 2 नंबर तुम्ही ग्रुपिंग टेबल केलेला आहे. 2 नंबरचा कॉलम केला होता मग तुम्ही. त्याच्यामध्ये सर्वात मोठी 2 याची आपण टोटल केली होती. ती 2 याची सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 51. आता ही 51 जे आहे ते कोणत्या फ्रिक्वेन्सीची टोटल होती? कोणत्या 2? फ्रिक्वेन्सी, हां, 28, 23. आणि त्याची सिरीजमध्ये कोणकोणती संख्या येते ते पाहता. 37 आणि 45 या 2 याच्यामध्ये आपल्याला 2 याची टोटल होती म्हणून 2 याच्यामध्ये टिकमार्क करायचा आहे, बरोबर त्याच 2 नंबरच्या रोमध्ये. समजलं एवढं? आता 3 नंबरचा पहा. 3 नंबरचा जो कॉलम होता तुमचा ग्रुपिंग टेबलमध्ये, 3 नंबरचा जो कॉलम होता त्याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती होती? 43. 43 ही 2 याची टोटल होती, बरोबर आहे. तर त्या कोणत्या 2 फ्रिक्वेन्सीची टोटल होती ते बघा आणि त्याच्या समोरची सिरीज कोणती आहे ती सांगा. 23 आणि 20 तुमची काय होती? फ्रिक्वेन्सी होती, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतरची ती आपली सिरीज कोणती आहे सांगा आता. 45 आणि 49. हे 45 आणि हे 49 यामध्ये आपल्याला टिक करायचं आहे. त्यानंतर आपण 3 याची टोटल केली होती 4 नंबरचा कॉलम, बरोबर आहे. पहिल्या 3 केली होती
तर त्याच्यामध्ये सर्वात मोठी टोटल कोणती आहे? 68 आहे. ओके, 68 हे कोणत्या तिन्हीची टोटल आहे? फ्रिक्वेन्सीची बघा पहिले, 20, 25, 30 आणि त्याची सिरीज कोणती आहे ती बघा, 45, 49, 57. ओके, त्यानंतर 5 नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपण एक संख्या सोडली आणि 3 याची टोटल केली, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 62. आता 62ची डायरेक्ट तुम्हाला काय सांगायचं आहे, समजलेलं आहे. सिरीज कोणती आहे सांगा, 49, 57 आणि 65. हे बरोबर याच रोमध्ये आलं पाहिजे, एवढं ध्यानात ठेवायचं फक्त. ओके, त्यानंतर 6 नंबरचा कॉलम जो आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, 2 संख्या सोडल्या, 3 याची टोटल मारली आणि एकच आपला ग्रुप आला होता. तर तो ग्रुप कोणता आहे ते बघा, सांगा याच्यामधले कोणकोणते आहेत? 37, 45 आणि 49. आपला सर्व आपण चिन्हांकित सर्व केलेलं आहे. ओके, आता काय करायचं, आपल्याला मोजायचं आहे. याच्यामध्ये कोणतीही संख्या नाही, याच्यामध्ये कोणती संख्या नाही, याच्यामध्ये आहे 3, याच्यामध्ये किती आहे 4, याच्यामध्ये किती आहे 4, याच्यामध्ये आहे 2, याच्यामध्ये 1. आता याच्यामध्ये इथं काय झालेलं आहे, 2 संख्या आल्या सारख्या, म्हणून इथं खाली लिहायचं आहे Z = मोस्ट रिपीटेड आयटम आणि खाली लिहायचं आहे नॉट क्लिअर.